नमस्कार, मी अनिल येवले, मोटिवेशनल स्पीकर. मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत शिर्डी सारख्या पावनभूमीमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण आणि तेही पूर्णपणे मोफत. बोला बिनधास्त नावाने एक दिवसीय संभाषण कौशल्य ही कार्यशाळा खास आपल्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. या कार्यशाळेमध्ये आम्ही आपल्याला काय शिकवणार आहोत? मित्रांनो, या कार्यशाळेमध्ये स्टेजवर गेल्यानंतर जी काही भीती आपल्या मनात असते ती भीती दूर करण्याचं महत्वाचं काम या कार्यशाळेत पार पडलं जाणार आहे. पहिल्या वेळी जेव्हा आपण माईक घेतला होता ना, काय झालं? माईक हातात घेतल्यानंतर आपोआप पाय लटलटायला लागले, थरकाप व्हायला लागला, आवाजात जाडपणा आला. अशा पद्धतीने एक छोटा खोकलाही नकळत निघत गेला. अशा बऱ्याचशा गोष्टी नकळत सुरू झाल्या. त्याचबरोबर जे काही तुम्ही ठरवून आला होतात ना, ते आपोआप विसरून गेलात, ब्लँक झालात. तर ह्या प्राथमिक लक्षण आहेत, हे प्रत्येकाबरोबर घडलेले आहेत. माझा प्रश्न आहे आपल्याला की संभाषण कौशल्य हे जन्मताच आनुवंशिक असू शकतं का? विचार करा. आमच्याकडे एक काकू होत्या, त्यांचे 3ही मुलं. त्या काकूंसारखं त्यांचं अतिशय प्रभावी बोलणं. काकू जेव्हा बोलण्यासाठी 4 मैत्रिणीत बसायच्या ना, तर त्यांचे हावभाव, त्यांची आय कॉन्टॅक्ट आणि बोलण्याची पद्धती, सांगताना जे वातावरण निर्मिती होती की ते जेव्हा गप्पा मारायला लागल्यात की सर्व महिला त्यांच्याकडे फक्त टक लावून पाहत होता आणि वेळेचं भान विसरून जायच्यात. अगदी त्याच पद्धतीने त्यांचे 3ही मुलं अशा पद्धतीने बोलतात, गप्पा मारतात आणि लोकप्रियता त्यांची आहे. कशामुळे? फक्त बोलण्यामुळे. तर माझा प्रश्न, मी तुम्हाला प्रश्न केला होता की संभाषण कौशल्य हे अनुवंशिक असू शकतं का? अजिबात नाही. संभाषण कौशल्य हे आपल्याला अवगत करता येतं आणि तेही फक्त सरावाच्या माध्यमातून. एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा सांगितलं ना की चल बाबा ये स्टेजवर आणि भाषण कर, तर ती व्यक्ती तयारी नसेल तर भाषण करू शकत नाही. पण त्याच व्यक्तीला जर शेतकरी व्यक्ती असेल, त्याला तुम्ही विचारलं की दादा शेतामध्ये काय लावलं? ऊस. ओके, एका एकरामध्ये किती ऊस निघतो? जर ऊस आपण लावला तो परवडतोय का? त्या विषयामध्ये त्या शेतकऱ्याला जर ज्ञान असेल ना, तर तो अगदी सहजपणे त्याचं प्रेझेंटेशन करू शकतो. किंवा एखाद्या महिलेला आपण सांगितलं की ताई माईक घेऊन स्टेजवर बोला, तर तिची तीच धांदल उडणार आहे जी प्रत्येक व्यक्तीची पहिल्या वेळी स्टेजवर आल्यानंतर. तर यासाठी त्याच महिलेला आपण सांगितलं की चहा कशा पद्धतीने बनवतात हे आम्हाला सांगा. त्या बिनधास्तपणे बोलू शकतात, कारण चहा बनवण्याची माहिती, ज्ञान त्यांच्याकडे पूर्ण पद्धतीने आहे. त्या अगदी सहज स्टेजवर येतील की काय नाही, पातीला घ्यावं लागेल, तुम्हाला 3 कप चहा बनवायचा असेल तर 1.5 कप पाणी घ्या, त्यामध्ये 1.5 कप दूध, थोडीशी पावडर, विलायची मसाला, चहा उकळणं वगैरे, ते अगदी सहज आपलं प्रेझेंटेशन करू शकतात. म्हणजे आपल्याकडे नॉलेज हा महत्वाचा मुद्दा संभाषणासाठी आवश्यक असतो. आणखी काही गोष्टी आहेत. तुमचा कॉन्फिडन्स, हा कॉन्फिडन्स कशाने येतो? हा सुद्धा सरावाने येतो. तर अशा खूप चांगल्या गोष्टी आम्ही या प्रशिक्षणामध्ये आपल्याला अगदी मोफत शिकवणार आहोत. आणि विशेष म्हणजे या प्रशिक्षणामध्ये आम्ही तुम्हाला एक टेक्निक शिकवणार आहोत. अशी टेक्निक की ज्या टेक्निकमध्ये जेव्हा आपण सुरुवात करतो, सर्व लोक तुमच्याकडे आतुरतेने बघतील, तुम्ही नेमकं काय बोलताय. ज्यांचं लक्ष इकडे तिकडे असेल ना, ते लोक एकाग्रतेने तुमच्याकडे पाहायला लागतील आणि तुमच्याकडे फक्त पाहतच राहतील. तर ही टेक्निक कोणती? MUP, मिस्ट्री क्रिएट करणं, अनएक्सपेक्टेड, आणि P म्हणजे पर्सनल स्टोरी. तर ही अगदी सहज सोप्या भाषेत आम्ही या प्रशिक्षणामध्ये आपल्याला शिकवणार आहोत. याच टेक्निकच्या द्वारे शोले सारखी मूव्ही असेल किंवा गजनी सारखी मूव्ही ही अफाट यश मिळवून गेलेली आहे. असे खूप लोक असतात की स्टेजवर येतात, आल्यानंतर असं काही वातावरण तयार करतात की लोक इतर सगळ्या गोष्टी विसरून शेवटपर्यंत त्यांच्याकडे एकाग्रतेने ऐकत राहतात. तर या टेक्निक आम्ही आपल्याला शिकवणार आहोत आणि आजपर्यंत कोणी शिकवलं नाही. अशा हाताच्या 4 लेवल कोणत्या आहेत? आपण बघतो, दुःखाची घटना असेल, अंत्यविधीच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक आपल्याला सोडून गेलेले आहेत. तर मित्रांनो, जेव्हा दुःखाची घटना असेल, आपले हात कमरेच्या खाली असतात. यानंतर मी आमंत्रित करतोय, आदरणीय सर, कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं. याही वेळी आपले हात कमरेच्या खाली होते. दुसरी लेवल आहे वैचारिक लेवल. शाळेत आपण बघितलं की शिक्षक आपल्याला शिकवत असताना, मुलांनो आज आपण बघणार आहोत, त्यांची ही दुसरी लेवल का असते? दुसऱ्या लेवललाच मॅक्झिमम शिक्षक लॉक झालेले असतात. तिसरी लेवल काय, चौथी लेवल काय, राजकीय लोक कोणती लेवल वापरतात आणि परिपूर्ण वक्ता व्हायचा असेल
तर या 4 लेवलचा वापर कसा करायचा आणि तोही प्रभावीपणे हे आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. मित्रांनो, हे मोफत प्रशिक्षण ना फक्त तुमच्यासाठी आणि भविष्यात ही 1 दिवसीय मोफत कार्यशाळा फक्त शिर्डी या ठिकाणीच आपल्याला मोफत मिळणार आहे. का? कारण ही साईबाबांच्या रूपाने आपल्यासाठी आम्ही भेट घेऊन आलेलो आहोत. तर या संधीला सोडू नका आणि संधीचा सोनं करा, संधीचा फायदा घ्या. बस एवढंच बोलतो. येणाऱ्या 28 तारखेला म्हणजे येणाऱ्या शनिवारी 28 तारखेला सकाळी न विसरता 9:30 वाजता पूर्व नोंदणी करूनच वेळेच्या आत या. कारण मोफत कार्यशाळा असल्यामुळे संख्या जास्त असणार आहे. असं होऊ नये की आपण आलात आणि आपल्याला सीट मिळालं नाही. असं होऊ नये यासाठी लवकर नोंदणी करून या कार्यशाळेसाठी हजर राहा आणि या मोफत कार्यशाळेचा मनमुराद आनंद लुटा.